सत्संगजी, प्रेमाने बोला. धन निरंकारजी. आपले भाग्य आहे आपल्या जीवनामध्ये समयचे सद्गुरू आले, हे ब्रह्मज्ञान झाले आणि आपल्या भक्तीची सुरुवात झाली. सत्संगजी, हे जीवन जगत असताना संतांच्या वचनानुसार चालायचे आहे. संत म्हणतात, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, धरी धरी आठवण मानी संतांचे वचन. सत्संगजी, संसारामध्ये सुख हे जवाप्रमाणे म्हणजे थोडेसे लहान आहे, पण दुःख मात्र पर्वता एवढे मोठे आहे. एवढ्याच करिता संतांचे वचन तू मान व त्याची परमेश्वराची आठवण ठेव. आयुष्यातील अर्धी वर्ष झोपण्यात गेली, उरलेली बालपणात, रोगात व म्हातारपणात गेली. तुकाराम महाराज म्हणतात, अरे मूर्खा, हा मनुष्य जन्म वाया जाईल व तू घाण्याच्या बैलाप्रमाणे पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूरूपी घाण्यात झुपला जाशील. सत्संगजी, संत तुकाराम महाराजांनी नेमक्या वर्मावर बोट ठेवलेला आहे. हल्ली परमेश्वर आहे की नाही यावर वाद घातला जातो. परमेश्वर आहे असे म्हणणारे सुद्धा नामस्मरण, हरिचिंतन हे म्हातारपणी करण्याच्या गोष्टी आहेत असे म्हणतात. संत ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. आपण ती 61व्या वर्षी वाचण्यास घेतो. जे आता या क्षणी करायचे आहे ते आयुष्याच्या शेवटी समजून काय उपयोग. सत्संगजी, आपण सुख मिळण्यासाठी जन्मभर धावतो, पण खरे सुख हाती मात्र लागत नाही. कारण जे सुख वाटते ते खरे सुख नसते. आज जे सुख वाटते ते काही काळानंतर दुःखात रूपांतर होते. यासाठी ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये म्हणतात, सायास करीशी प्रपंच दिन दिशी, हरीशी न भजसी कोण्या गुणे. बायको, मुले, घरदार, पैसा व मान सन्मान हे जीवनाचे हल्ली देह मानतात. खूप पैसा कमवावा, बायका मुलांना सुखात ठेवायचे, सर्व सुखाचा उपभोग घ्यायचा. त्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतो, पण शेवटी बरोबर काही येत नाही. मायापाशात न अडकता खऱ्या सुखाची ओळख करून घ्यावी. त्यासाठी संतांनी सांगितलेल्या परमेश्वराचा भक्तीचा मार्ग अनुसरण करावा असे संत तुकाराम महाराज म्हणतात. कारण शाश्वत सुख परमेश्वराच्या भक्तीत आहे. मोठ्या पुण्याने मिळालेला हा मनुष्य जन्म वाया घालवू नये. आधीच तो निम्मा झोपेत, काही बालपणात व काही रोगराईत जातो. उरलेला भोग भोगण्यात घालवण्यापेक्षा परमेश्वराच्या चिंतनात, नामस्मरणात घालवावा. कारण खरे सुख आणि खरे सोहित यातच आहे. सत्संगजी, घटिका गेली, पळे गेली, तास वाजे ठणाणा, आयुष्याचा नाश होतो राम कारे म्हणना. आयुष्य क्षणभंगुर आहे हे ओळखून संतांनी सांगितलेल्या मार्गाने मनुष्याने जावे. नामस्मरण म्हातारपणी करू हे म्हणणे चुकीचे आहे. म्हातारपणी येईपर्यंत जगू याची खात्री कोणाला आहे. म्हणून तर जीवन विमा उतरवितो. मग नामस्मरणासाठी म्हातारपणाची वेळ कशाला. जन्म मरणाचे हे रहाटगाडे सोडायचे असेल तर परमेश्वराचे नामस्मरण लहानपणापासूनच केले पाहिजे. तेव्हा कुठेतरी या मनाला, जिभेला सवय लागते. नाहीतर सवय नसल्याने म्हातारपणीसुद्धा नामस्मरण करणे अवघड आहे. वाटे या जनाचे थोर बा आश्चर्य, न करती विचार काय हिताचा. संसार दुःखापासून मुक्त होण्यासाठी व मनुष्य देहाचे सार्थक करण्यासाठी परमेश्वराचे सतत नामस्मरण करावे. मनुष्य एकटा येतो व एकटा जातो. सर्व संपत्ती, मुले बाळे, घरदार मागेच राहतात.
आणि आत्माबरोबर चांगले कर्म आणि परमेश्वराचे नामस्मरण वरती येतात. हे ज्यांना लवकर समजले त्याने अल्पत राहून संसार करावो, संसाराचा परमार्थ करावा. म्हणजे दुःख वाट्याला येत नाही व आलेच तर ते सहजरित्या सोसण्याचे मानसिक बळही लाभते. चांगल्या कर्मामुळे जन्म मरण चुकते. वाईट कर्मामुळे पुन्हा पुन्हा जीवजंतूचा जन्म घ्यावा लागतो. म्हणून तुकाराम महाराजांनी हे बजावून सांगितले की धरी धरी आठवण आणि मानी संतांचे वचन. सात्संगजी, खरंच आपलं मोठे भाग्य आहे सात्संगजी की हे जीवन जगत असताना या संसारामध्ये आपल्याला या संतांचा संग मिळालेला आहे. सतत सत्संग, सेवा, नामस्मरण करायचं आहे आणि संतांच्या वचनानुसार चालायचं आहे. सात्संगजी, प्रेमाने बोला. धन निरंकारजी.